सो हाय, मी रचना वडगावकर हॉस्पिटलमध्ये डायटिशियन म्हणून आहे. सो आज जसे इरेग्युलर पिरियड्स आहेत, सो ते कॉन्स्टंटली एक कॉमन फॅक्टर आहे महिलांमध्ये. आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण लक्षात ठेवू शकतो, ज्याच्याने वी कॅन इम्प्रूव्ह द सिम्पटम्स की आपल्याला रेग्युलर पिरियड्स येतील. सो फर्स्ट अशी गोष्ट आपण करू शकतो ह्यासाठी आहे की यू कॅन जस्ट स्टार्ट द बॅलन्स मील. म्हणजे तुमचा जो आहार आहे तो तुम्ही बॅलन्स प्रमाणात घेत आहात. हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन तुमचं मेन प्रायोरिटी किंवा इम्पॉर्टन्स आहे तुमच्या मीलमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वी कॅन डू द सीड सायकलिंग. सो बेसिकली ही एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये वी कॅन सिंक इन द हॉर्मोन्स. सो सीड सायकलिंग आपले जे 2 फेजेस आहेत मेन्स्ट्रुएशनचे त्याच्यामध्ये डिवाइड होते. सो फर्स्ट हाफ अँड सेकंड हाफ. सो जे सीड्स असतात जसे की फ्लॅक्स सीड्स, पंपकिन सीड्स, सेसमे अँड सनफ्लावर. सो आपण आपल्या सायकल प्रमाणे त्याला सिंक करतो ड्युरिंग दिस फेज ऑफ सीड सायकलिंग. थर्ड इम्पॉर्टंट थिंग आपण फॉलो करतो की तुमचा स्ट्रेस मॅनेज करणं, कारण की ते अत्यंत गरजेचं आहे. कारण की जर तुमची बॉडी कॉन्स्टंट स्ट्रेसमध्ये राहते, कॉन्स्टंटली ऑन द हायर कॉर्टिसॉल लेवलमध्ये राहते, तर इन दॅट केस तुमची बॉडी ते होल्ड करते आणि इन दॅट केस यू आर नॉट एबल टू रेग्युलराइज द पिरियड. सो पिरियड रेग्युलरली येत नाहीत त्या कॉन्स्टंट होल्डिंग ऑफ स्ट्रेसमुळे, कारण की ते बॅगेज असतं जे तुमचं बॉडी कॉन्स्टंटली होल्ड करते. आणि ह्याला तुम्ही रेग्युलेट करण्यासाठी तुम्ही जर्नलिंग किंवा मेडिटेशन, डीप ब्रीथिंग एक्सरसाइजेस स्टार्ट करू शकतात, सो दॅट इट इज मॅनेज विथ द लेस अमाऊंट ऑफ टाइम. नेक्स्ट अशी गोष्ट आहे की गट हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टीसाठी, कारण की जर तुमचं गट प्रॉपर डिटॉक्सिफाय होत नाही आहे, तुमच्या गटमध्ये हेल्दी बॅक्टेरियाज रिसाइड नाही करत आहे, तर इन दिस केस इट इज व्हेरी डिफिकल्ट की तुमचं इस्ट्रोजन डिटॉक्सिफाय होईल आणि तुम्हाला रेग्युलर पिरियड्स येतील. सो बेसिकली आणि याच्यामुळे एक महत्त्वाची अजून गोष्ट होते की इन्फ्लमेशन बिल्ड होतं कॉन्स्टंटली बॉडीमध्ये. सो जर इन्फ्लमेशन बिल्ड होत राहिलं तर दॅट इज ऑल्सो वन साइन वाय यू आर नॉट गेटिंग द पिरियड्स. सो जर ह्या 3-4 गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर यू विल डेफिनेटली बी लाईक ऑन द ईज अँड यू विल स्टार्ट गेटिंग रेग्युलराइज युअर मेन्सेस अँड युअर पिरियड्स. आमच्या हॉस्पिटलमध्ये गायनॅक आहे आणि प्लस डायटिशियन म्हणून मी आहे. सो तुम्हाला जर कोणतेही डाऊट्स आणि क्वेरीज असतील सो यू कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्ट अस.